नमस्कार, रेणुकास किचनमध्ये आज आपण दही मसाला भेंडी बघणार आहोत। अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने इथे मसाला भेंडी तयार केलेली आहे। बघू शकता अगदी चमचमीत अशी ही भेंडी तयार झालेली आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। भेंडी इथे स्वच्छ धुवून घेतली, नंतर निथळून पुसून घेतलेली आहे। त्याच्या मागचा आणि पुढचा असं देठ काढून घ्यायचा आणि भेंडीचे आपल्याला अगदी छोटे नाही आणि खूप मोठेही नाही, एका भेंडीचे 3 तुकडे होतील असे करून घ्यायचे आहेत। तर मधोमध चीर देऊन आतमध्ये खराब भेंडी आहे का नाही ती बघून घेतली आणि मग नंतर 3 तुकडे केले त्याचे। अशा प्रकारे सुद्धा करू शकता। आधी तुकडा करून मग नंतर आतमध्ये खराब का चांगली बघून अशा प्रकारे आपण आता सगळंच भेंडी कापून घेतलेली आहे। जवळपास इथे अर्धा किलो भेंडी आहे ही। आता एक कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये सगळी भेंडी घालायची आहे। तेलामध्ये काहीही घालायचं नाही आता इथे। आणि गॅस फुल ठेवलेला आहे। सुरुवातीला 1 मिनिट आपण फुल गॅसवर आपल्याला भेंडी ही चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि मग नंतर 1 मिनिटानंतर गॅस मीडियम करायचा आणि मग 4 ते 5 मिनिटं आपल्याला ही भेंडी छान फ्राय करून घ्यायची आहे। तर इथे मीडियम गॅस ठेवून 4 ते 5 मिनिटं भेंडी फ्राय होतीये तोपर्यंत मसाला तयार करूया आपण। तर इथे एका बाउलमध्ये मी 3 ते 4 चमचे दही घेतलेला आहे। या दह्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। तर इथे हळद घेतलेली आहे 1 पाव चमचा, लाल तिखट घ्यायचं आहे 1 चमचा। अर्धा किलो भेंडीसाठी मी एवढं तिखट घेतलंय, तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट घेऊ शकता। किचन किंग मसाला घेतलेला आहे एक अर्धा पाऊण चमचा, धने जिरेची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1 पाव चमचा। आता हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्याला या दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। इथे आता आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे। त्या दह्यामध्ये सगळे मसाले घातले आणि ते सर्व छान मिक्स करून घेतलेले आहेत। इथे आपल्याला कांदा सुद्धा लागणार आहे। तर इथे मी 2 कांदे आता अगदी बारीक चिरून घ्यायचे, तर मी क्रशरमधनं कांदे बारीक करून घेतलेले आहेत। आणि आलं आणि लसूण घेतलेलं आहे 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आले ते सुद्धा अगदी बारीक कट करून घ्यायचंय। आता भेंडी बघू शकता मस्त फ्राय झालेली आहे, खरपूस अशी झालेली आहे। गॅस बंद करूया आपण आणि ही सगळी भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। भेंडी फ्राय होण्यासाठी मला इथे 5 मिनिटं लागलेले आहेत। छान भेंडी आपली फ्राय झालेली आहे। आता ह्याच कढईमध्ये आपण पुन्हा 1 चमचा तेल घालूया। तेल तापलं की त्यामध्ये जिरे घालायचे। जिरे छान फुलले की मग आलं आणि लसूण घालायचं आहे। इथे मी बारीक अगदी चिरून घेतलेला आहे, तुम्ही इथे पेस्ट घेतली आलं लसूणची तरी सुद्धा चालेल। कांदा घालायचा आहे, इथे 2 मीडियम कांदे घेतलेले आहेत मी, ते सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत। आता कांदा आलं लसूण हे छान आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा आपला छान फ्राय झालेला आहे, बघू शकता मस्त गुलाबीचा रंग आलेला आहे याला। आता यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं तिखट घालूया आपण कांद्यामध्ये। आपण मसाल्यामध्ये तर ऑलरेडी तिखट घातलेलंच आहे, त्यामुळे अगदी थोडंसं घातलं आहे मी ते। आणि हिंग घालायचं आहे। तर सर्व मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालं कांद्यामध्ये की मग यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। जे मसाला आपण दही मसाला केलेला आहे तो आता ह्यामध्ये घालूया। दही घालताना गॅस अगदी मीडियम करायचा, नाहीतर दही फुटू शकतं। आता हे सर्व दही आपण छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडंसं आता पाणी घालायचं आहे। इथे आपल्याला हे सगळे जे मसाले आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घालतेय। 1 पाव कप एवढं पाणी घातलेलं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे। फक्त 1 ते 2 मिनिटासाठी आपण आता हे शिजवून घेऊया। तर 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून चेक करूया। बघू शकता छान तेल सुटलेलं आहे, मसाले आपले शिजलेले आहेत। एकदा सगळं हलवून घेऊया। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे गरम पाणीच घ्यायचं आहे, जेवढी आपल्या भाजीला ग्रेव्ही पाहिजे। ही भाजी जास्त करून घट्टच असते, त्यामुळे खूप पाणी घालू नका। मी इथे 1 ते 1.5 कप पाणी घातलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। पाण्याला उकळी आली की नंतरच यामध्ये भेंडी घालायची आहे, जी आपण फ्राय करून घेतलेली आहे ती भेंडी घालायची। आणि आता आपण इथे मीठ घालायचं आहे। तर आपण सुरुवातीपासून आतापर्यंत मीठ कुठेही घातलेलं नाहीये,
तर त्या अंदाजाने आपण आता इथे मीठ घालूया। थोडीशी वरनं कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून। सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपले दही मसाला सुद्धा शिजलेला आहे, भेंडी सुद्धा आपली फ्राय झालेलीच आहे। पण आता पुन्हा आपण सगळं एकत्र केले, त्यामुळे आपण झाकून ठेवून 1 ते 1.5 मिनिटं आपण सगळं छान शिजवून देऊया। 1-1.5 मिनिटानंतर आता आपण झाकण काढून चेक करूया। मस्त आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे, भेंडीची मसाला भेंडी, दही मसाला भेंडी काही म्हणू शकता तुम्ही। अगदी हॉटेलमध्ये जे मसाला भेंडी मिळते त्याच पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहे आणि ही भाजी खायला तर खूपच सुंदर लागते। तर तुम्ही नक्की एकदा करून बघा। केल्यास कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।